98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियम इथं छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीमध्ये संपन्न झालं। या संमेलनाच्या आयोजनामध्ये अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या ज्या 4 घटक संस्था असतात त्या 4 घटक संस्थांपैकी एक अत्यंत महत्त्वाची असलेली विदर्भ साहित्य संघ ही आपल्या विदर्भातली साहित्यिक संस्थांची मातृसंस्था। या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी दाते हे आता माझ्या समवेत आहेत। या संमेलनांच्या आयोजनामध्ये ज्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे आणि महामंडळाचे ते सदस्य देखील आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की साहित्य संमेलनाचं आयोजन कसं केलं जातं आणि दिल्लीमध्ये हे साहित्य संमेलन होत आहे याचं आयोजन आणि पूर्वतयारी कशा पद्धतीने केल्या गेली होती। सर नमस्कार। आपण विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष आहात। सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्राशी आपला अत्यंत जवळचा संबंध आहे आणि खूप साहित्य विषयक चळवळी आपण राबवत आहात। दाते यशवंत दाते स्मृती संस्थान आपलं प्रतिष्ठान जे आहे ते देखील आपण सर्व आहात। तर ह्या संपूर्ण पार्श्वभूमीवर आपण अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सन्माननीय सदस्य देखील आहात। तर ह्या अशा प्रकारच्या संमेलनांच्या आयोजनामध्ये महामंडळाची भूमिका कशी असते आणि कशा पद्धतीने या संमेलनांचं आयोजन केलं जातं? आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ हे महाराष्ट्रातील 4 घटक संस्था आणि विदर्भ महाराष्ट्राच्या बाहेरील बृहन महाराष्ट्रातील 6 संस्था असं मिळून हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ तयार झालेलं आहे। त्यात महाराष्ट्रातल्या घटक संस्थांचे 3 प्रतिनिधी असतात आणि बृहन महाराष्ट्रातल्या जी मराठी मंडळं आहेत बृहन महाराष्ट्रातली त्यांचा 1 प्रतिनिधी असे 18 प्रतिनिधी महामंडळावर असतात। आणि या 18 प्रतिनिधींच्या माध्यमातून या संमेलन स्थळाची पाहणी करण्यासाठी एक 7 लोकांची समिती नियुक्त केल्या जातो आणि ती समिती या जे संमेलन मागतात त्या स्थळांना भेटी आणि भेट दिल्यानंतर सर्व महामंडळाच्या संपूर्ण सदस्यांची एक सभा होऊन त्या सभेमध्ये मग संमेलनाचं स्थळ निश्चित केलं जातं। आणि यावर्षी ती सभा घेतल्यानंतर हे संमेलन स्थळ हे दिल्ली येथे संमेलन सरहद या संस्थेला देण्याचं निश्चित करण्यात आलं आणि सरहद या संस्थेने ते संमेलन यापूर्वीही 88वे मराठी साहित्य संमेलन घुमानमध्ये जे घेण्यात आलेलं होतं त्याही वेळेस मी त्या स्थळ निवड समितीमध्ये होतो आणि 10 वर्षानंतर आता पुन्हा 88 तर त्यांनी तेही संमेलन उत्कृष्टपणे पार पाडलं आणि हेही संमेलन त्यांनी दिल्लीसारख्या ठिकाणी येऊन आणि ग्रंथदिंडीपासून सगळेच उपक्रम या ठिकाणी जे झालेत ते खरोखर आपल्यालाही मराठी भाषिकांना अभिमानास्पद आहे। गेले 3 दिवस झाले आपण या संमेलनामध्ये प्रत्यक्ष सहभागी आहात आणि आयोजकाच्या दृष्टिकोनातून आपण हे संमेलन सगळीकडे बघत आहात। तर तुमच्या दृष्टीने या संमेलनाची फलश्रुती समाधानकारक झाली का आणि कशा पद्धतीने हे संमेलन पार पडलं आपण काय सांगाल? आता यामध्ये जे परिसंवाद आपण घेतलेले होते ते परिसंवाद बृहन महाराष्ट्र आणि पूर्ण भारताच्या दृष्टिकोनातनं मराठी भाषिक जिथे जिथे असतात त्या सर्वांच्या दृष्टिकोनातनं ते परिसंवाद घेण्यात आलेले होते आणि ते फार चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पार पडले ते आपण सर्वांनी बघितलेलेच आहे। आणि एक चांगले वक्ते आणि चांगले श्रोते महत्त्वाचं म्हणजे या संमेलनाच्या प्रत्येक परिसंवादामध्ये चांगले श्रोतेही उपस्थित होते आणि त्यांनीही याचा चांगला आनंद घेतला। त्याचप्रमाणे दरवर्षी आपण जो कविकट्टा घेतो, आता संमेलन स्थळ दिल्ली असल्यामुळं या ठिकाणी आपण कविकट्ट्यावर येणाऱ्या कवींची संख्या कमी होती परंतु तेही कवी दर्जेदार होते आणि त्यांनीही चांगल्या दर्जेदार कविता या ठिकाणी सादर केल्या। जवळपास सगळ्याच गोष्टी या संमेलनाच्या दृष्टिकोनातनं जर बघितल्या तर दिल्लीसारख्या ठिकाणी येऊन मराठी भाषिकांनी ज्या पद्धतीनं संमेलन साजरं केलं म्हणजे सुरुवात ग्रंथदिंडीपासनं तर आता समारोपापर्यंत हे संमेलन येऊन पोचलेलं आहे। एक चांगलं आयोजन या संस्थेने केलेलं आहे आणि महामंडळांनी त्यांना त्याच पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे। या संमेलनाच्या आयोजनाच्या बाबतीत आपण पूर्णपणे समाधानी आहात असं म्हणायला काही हरकत नाही। सर आपण आमच्याशी संवाद साधलात आणि आपल्या प्रतिक्रिया दिली याबद्दल युसेन न्यूजच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। नमस्कार। हे होते विदर्भ साहित्य संघाचे सन्माननीय अध्यक्ष श्री प्रदीपजी दाते जे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे देखील सदस्य होते आणि या संमेलनाच्या आयोजनामध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका होती या संमेलनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे आणि हे
संमेलन यशस्वी झालं असं देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल गवईसह मी विवेक अलोणी, तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली इथून UCN न्यूजसाठी.